नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 24 डिसेंबर 2023. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, काल सकाळपासून ते आज सकाळपर्यंत उजनी धरणाच्या पाण्यामध्ये किती घट झालेली आहे आणि कोणत्या योजनेतून किती विसर्ग कमी केलेला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी उजनीतून जे पाणी सोडलं आहे कालव्याद्वारे ते कुरनूर धरण भरण्यासाठी सोडलेलं आहे, सध्याला चालू आहे ते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की कुरनूर धरणापासून हे पाणी आणखी 14 ते 15 किलोमीटर लांब आहे. म्हणजे आणखी पाणी त्या धरणापर्यंत पोहोचलेलं नाही. म्हणजेच आणखी 7 ते 8 दिवस आणखी त्या धरणापर्यंत पाणी पोहोचण्यास लागेल आणि तिथून पुढे भरण्यास लागेल. म्हणजेच कालवा कधी बंद होणार याची कल्पना न केलेली बरी. म्हणजेच उजनी धरण पूर्णपणे संपल्याशिवाय कुरनूर धरण भरणार नाही आणि उजनीची वाट लागल्याशिवाय कुरनूर धरणात पाणी पोहोचणार नाही, अशी परिस्थिती आहे. कोणाला कशी दुर्बुद्धी दिली याच वर्षी कुरनूर धरण भरून घेण्याची. खरं तर इतके वर्ष उजनी धरण 111% भरत होतं. कित्येक वेळा ओसडून वाहिलं, त्यावेळेस कुरनूर धरण भरण्याची कोणाच्याही मनात आलेलं नाही. परंतु आता सध्याला सत्तेचा गैरवापर करून, सत्तेचा अंकुश दाखवून आपलं ताट, आपलं धरण भरण्याचा घाट जो घातलेला आहे तो उजनी धरणाच्या मुळावर आलेला आहे. उजनी धरणाच्या आसपासच्या शेतकऱ्याच्या, उजनी धरणासाठी ज्यांनी जमिनी, शेती, घरदारं दिली त्यांच्या मुळावर सध्याला आलेला आहे असं चित्र दिसतंय. खरं तर ही सत्ताधाऱ्याचीच किमया आहे. उजनी धरण खाली कसं होतंय आणि कधी होतंय हे बघण्याची त्यांना बहुतेक इच्छा असेल, म्हणून हा प्रताप सगळा चाललेला आहे. तर तत्पूर्वी सकाळी 6 वाजता उजनी धरणाची स्थिती काय आहे, तर एकूण पाणी पातळी 482.370 मीटर. तर एकूण पाणी साठा हा 2084.60 दशलक्ष घनमीटर, अर्थात 73.61 TMC. तर त्यातील उपयुक्त साठा हा केवळ 281.79 दशलक्ष घनमीटर राहिलेला आहे. तर TMC मध्ये बघितलं तर उजनी धरण प्लस मधले जे उजनी धरण आहे ते सध्याला आता फक्त 10 TMCच्या आत, म्हणजेच 9.95 TMC उजनी धरणात पाणी शिल्लक आहे. त्यातच उद्यापासून सोलापूरला पाणी सोडणार, त्यात 6 ते 6.5 TMC, कदाचित 5-5.5 TMC, म्हणजे 5 ते 6 TMC पाणी जाणार. म्हणजे उजनी धरणात राहणार किती? उजनी धरणातून सोलापूरसाठी सोडलेलं पाणी बंद होईपर्यंत उजनी धरण मायनसमध्ये गेलेलं चित्र दिसेल आणि ही एक अत्यंत खेदाची बाब आहे. एकाच पाळीत एकाच वेळेस 65 दिवसामध्ये जवळपास 42% पाणी संपवलेलं आहे 65 दिवसामध्ये. आणि येणारे 180 दिवस आपले कसे जाणार देव जाणो. तर टक्केवारी आजची ही 18.57% आहे आणि बाष्पीभवनाचा वेगही आता वरचेवर वाढत चालला आहे. उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. रात्री थंडी आहे, दिवसा ऊन आहे. तर सध्याला कालच्यापेक्षा काल 4.80 मिलीमीटर होतं, तर त्यामध्ये वाढ होऊन आज 5.3 मिलीमीटर, 5.26 मिलीमीटर एवढी वाढ झालेली आहे बाष्पीभवनामध्ये. म्हणजे निसर्गही पाणी घेतोय आणि सत्ताधारीही लोक आपल्या सत्तेचा गैरवापर करून पाणी लाटण्याचा प्रयत्न सध्याला चालू आहे. हे उजनी धरणग्रस्ताच्या मुळावर आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. खरं तर असं व्हायला नाही पाहिजे होतं. सत्तेचा अंकुश राखून शेतकऱ्याचं हित बघायला पाहिजे होतं, पण तसं होताना दिसत नाही. आपल्या मतदारसंघात कसं पाणी येईल आणि आपला मतदार आपल्यावर कसा खुश होईल याकडे सर्वजण लक्ष देताना दिसत आहेत. सर्वच आमदार त्यावर तुटून पडलेत उजनी धरणावर. परंतु शेतकऱ्याचा टाहो कोणालाही दिसत नाही, शेतकऱ्याची तळमळ कोणाला दिसत नाही. तर सध्याला उजनी धरणातून सिनामाड उपसा सिंचनमधून 315 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. तर दहेगाव उपसा सिंचनमधून 120 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. फक्त बोगद्यातून सोडणारा विसर्ग जो आहे तो टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला आहे. पहिल्यांदा 840 वरून तो 600 करण्यात आला आणि आता 600 वरून 300 क्युसेकचा विसर्ग सध्याला बोगद्यातून चालू आहे. तर कालवा हा कायम 1000 क्युसेकनं चालू आहे. कालव्यातून जाणारं पाणी हे खरं तर उजनी धरणाच्या पाणीसाठ्यासाठी घातक आहे. जे पाणी जानेवारीमध्ये सोडायला पाहिजे ते नोव्हेंबरमध्ये सोडलं. बरं, सोडलं तर सोडलं, 1 महिन्याच्या आत बंद करणं गरजेचं होतं. परंतु अद्याप दुसरा महिना ओलांडला तरी पाणी आणखी चालूच आहे. आणखी किती दिवस चालू राहणार हे अधिकाऱ्याला सुद्धा माहीत नाही.
म्हणजे जोपर्यंत सत्ताधारी आमदार त्यांना सांगत नाहीत की पाणी बंद करा, बंद करू नका, तोपर्यंत तेही काही करू शकत नाहीत. तेही हातचं बाहुलं झालेलं आहेत. त्यामुळं खरं तर रोष हा शेतकऱ्याचा, जनतेचा पुढाऱ्यावर आणि तितकाच अधिकारावर असायला पाहिजे आणि त्याचा कुठेतरी व्यक्त व्हायला पाहिजे. त्याशिवाय ह्यांना कळणार नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.